मधुरा अंगद पंगत. वेलकम टू मधुराज अंगद पंगत. आपली अंगद पंगत. अंगद पंगत चवीची गंमत, मराठी जेवण मनाचं कुंदन. अंगद पंगत हा फक्त एक उपक्रम किंवा सोहळा नाही, तर आपण सुरू केलेली ही एक चळवळ आहे, ही एक क्रांती आहे. ही क्रांती कशासाठी? कारण मराठमोळ्या पदार्थांना जगाच्या नकाशावर स्थान मिळालं पाहिजे. आता जगाच्या नकाशावर हे स्थान कसं मिळेल? जेव्हा तुम्ही आपल्या मराठमोळ्या पारंपरिक पदार्थांना आपल्या घरात आपल्या जेवणाच्या ताटात स्थान द्याल तेव्हाच. आणि हाच एक हेतू उराशी बाळगून आपण अंगद पंगत हा उपक्रम सुरू केला आहे की घरोघरी आपण पॉटलक करतो, किटी करतो, पण किती जण पारंपरिक मराठमोळे पदार्थ करता? कायम आपला भर इडली, नूडल्स, पावभाजी अशा झटपट होणाऱ्या पदार्थांवर असतो. तर आपल्या महाराष्ट्रात असे पदार्थ नाही का? अजिबात नाही. तर आत्तापर्यंत आपल्या जितक्या अंगद पंगत झाला तिथे 101 पदार्थ, सांगलीची लाटीवडी ती आपली सायली म्हणून एक खूप छान ताई आहेत त्यांनी केली होती. अशा अनेक पारंपरिक पदार्थांना उजाळा या अंगद पंगतच्या मार्फत मिळालेला आहे. तर या क्रांतीमध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला संपर्क नक्की साधा madhurasrecipe@gmail.com. तर असंच एक उत्साहाने अंगद पंगत सोहळा आयोजित केला आहे अंजलीताई पाटील यांनी. आणि अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे हे तुम्हाला सांगते. गेले अनेक वर्ष आमचे ऋणानुबंध आहेत. अनेक गेस्ट एपिसोडमध्ये पण तुम्ही त्यांना बघितलं असेल. यापूर्वीही आपण लॉकडाऊनच्या आधी ज्या अंगद पंगत केल्या त्यामध्ये आम्ही एकत्र होतो. तर अंजलीताई एक उत्तम संवेदनशील गृहिणी आहेतच, आई आहेत, पण तिथेच ते मर्यादित न राहता त्यांनी त्यांची आवड कला तितक्याच हिरारीने जोपासली आहे. उत्तम संवेदनशील कवयित्री आहेत आणि तिथेच न थांबता समाजकार्यामध्ये खूप सक्रियपणे सहभागी असतात. ऑर्गन डोनेशन अवेअरनेस कॅम्पेन जे रन होतं त्यामध्ये त्या हिरिरीने पुढाकार घेतात आणि सहभागी होतात. सो आजची अंगद पंगत अंजलीताईंच्या घरात त्यांच्यासोबत, आणि इथेच आपण नाही थांबणार, तर एक मस्त पदार्थही त्यांच्याकडून शिकणार आहोत. मधुरा अंगद पंगत. वेलकम टू मधुराज अंगद पंगत. आपली अंगद पंगत. अंजलीताई हे किती सुंदर आहे सगळं. म्हणजे अन्नपूर्णा देवी असं समोर ठेवून त्याच्या आजूबाजूला इतकं सुंदर सजावट करता येईल हे आज पहिल्यांदा मी हे अनुभवलं. खास अंगद पंगत साठीच केलेलं आहे किती छान, किती गोड. आणि सगळं हँडमेड आहे. अच्छा, येस सगळं तुम्ही केलं. येस. आणि हे चूल आणि हे सगळं हे चूल पूर्ण आणि हे भातुकलीचं आपलं- हो, set. भातुकलीचं सेट आपण गणपतीची विसर्जनानंतर जी माती उरलेली होती ना त्यातनं बनवलेलं आहे. किती छान. सगळंच आहे त्याच्यात. त्या बायका ज्या उखळ, आहेत, चूल, येस, पोळपाट लाटणं. वा, हो, आणि त्या बायका ज्या आहेत त्या पेपर मॅश आणि क्ले पासून बनवलेल्या आहेत. किती छान. आणि हे पण सगळे उतरण आणि हे, डेकोरेशन, हा. सजावट. दिव्याचं स्टँड हे आपलं सनफोम पासून बनवलं आहे. अरे वा. आणि ती झोपडी आहे ना हा, हा. ती आईस्क्रीमच्या स्टिक्स पासून. अरे वा. ती माझी लग्न आधीची आहे. लग्न आधीची. किती वर्ष झालं लग्न? लग्नाला 26 वर्ष होतील आता. पण हे महत्वाचं आहे ना. येस, म्हणजे महालापर्यंतचा प्रवास झालाय, झोपडीपासून महालापर्यंत. हे पाऊल बनवलेले हळद कुंकूचं प्रतीक. आणि हे पाऊल जे आहे ते क्ले पासून बनवले. आणि ती प्राजक्ताची फुलं ती पण क्ले पासून अरे बनवली. वा. म्हणजे हे कल्पना नाही करू शकत, इतकं सुंदर झालंय सगळं. थँक्यू. आणि अन्नपूर्णा देवीला स्मरून हे सगळं Yes. म्हणजे खूप छान. गोड गोड पुरणपोळी, त्याच्यासोबत जोडीला आहे आंबट गोड पंचामृत. ह्या दोघांच्या सोबत आहे झणझणीत खमंग कटाची आमटी. असा खमंग उखाणा घेते मधुराच्या अंगद पंगतसाठी. गडूवर गडू चांदीचा गडू राग रुसवा सोडू, मधुराच्या अंगद पंगतसाठी मी आणले आहेत लाडू. खमंग गोळा भात सोबत आंबट गोड चिंचेचा सार, मधुराच्या अंगद पंगतसाठी खास नागपुरी चव चाखायला व्हा बरं तयार. आपल्या अंगद पंगतसाठी मी आणले हुरड्याचे थालीपीठ आणि गव्हाची खीर. खमंग मसाले भात आणि हक्काचा पांढरा भात, मधुराच्या अंगद पंगतमध्ये ह्याशिवाय अपूर्ण आहे ताट. रेसिपीजचे चॅनल आहेत खूप, पण आम्हाला आवडतं मधुराज रेसिपी खूप. आजच्या अंगद पंगतसाठी अंजलीताईंनी केले सुग्रास पुरणपोळी,
त्यावर तयार आहे तूप. आणि आज मी अंगद पंगतसाठी केला आहे मुळ्याचा चटका. त्यात मुळा घेतला किसून आणि डाळ घातली वाटून वाटून. इकडे कार्यक्रमाला येताना झाली बाई जरा घाई, पण आले नटून थटून. खिसलेला गूळ, तीळ आणि खोबरं, त्यात मिसळलं खमंग भाजलेलं बेसन. मग काय, चवदार गुळाच्या गोळ्यांनी केली आपली एंट्री 2 लाट्यांमधून. हाशूश करत घेतला तव्यावर भाजून. आता फक्त कणीदार तुपाची धार आणि मधुराच्या अंगद पंगतमध्ये आमची एंट्री जोरदार. हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, कोबी तेलात घेतला परतून. त्याची झाली सुरेख चटणी, ती आणली मधुराच्या अंगद पंगतसाठी. कणसाचे दाणे घेतले वाटून. पोहे, तिखट, मीठ आणि जिरे ते पण मिक्सरवरनं काढून घेतले. सर्व एकत्र केले, त्याला फोडणी घातली आणि त्याची झाली कणसाची उसळ. ती आणली अंगद पंगतसाठी. उन्हाळ्यात घातला सांडग्यांचा घाट, त्यात घातले मसाले 7. केली त्याची भाजी, मधुराच्या अंगद पंगतसाठी लावली हजेरी. पिठलं केलं झणझणीत, जोडीला गोडाचा शिरा. मधुराच्या अंगद पंगतला जायचंय, चला लवकर लवकर आवरा. पौष्टिक पालकवडी, तांबूल आहे पारंपरिक गोड. मधुराच्या अंगद पंगतला कुठेच नाही तोड. आलं लसण मिरची घेतली वाटून. कोथिंबीर घेतली बारीक चिरून. जिरा आणि वाटणाची घातली फोडणी. उकळी आली की पीठ आणि कोथिंबीर घातली. मधुराच्या अंगद पंगतसाठी कोथिंबीर वडी तयार झाली. आता मी थेट आलेली आहे अंजलीताईंच्या किचनमध्ये. अंजलीताई, तुमच्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद धन्यवाद. खूप गोड दिसतंय. थँक्यू. आणि खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन आजचा हा उपक्रम खरा आयोजित केला. थँक्यू सो मच. मी मनापासून आभारी आणि आहे. खरंच त्यांनी केलं म्हणून झालं, नाही तर नसतं झालं. हा आणखी थोडा डिले झाला असता, हेही मनापासून सांगते. सो खरंच खूप थँक्यू की तुम्ही पुढाकार घेऊन इतकं नीटनेटकं सगळं ऑर्गनाईज केलं. सगळ्या मैत्रिणींना बोलवलं. आम्ही याच्यात सगळं तयार होतं, सगळे पदार्थ. पण पदार्थ तर आपण चाखूच यात, पण जिथे आपण जाणार आहोत ज्यांच्या किचनमध्ये, तिथे पदार्थही शिकणार आहोत. बरं, सगळ्यात पहिले तुमचं कलाकृती भारावणारी आहे. म्हणजे तुम्ही लिहिताच खूप छान आणि त्यांनी घरही इतकं छान सजवलेलं आहे. खूप छान. धन्यवाद. आज आपली क्विक रेसिपी आपण बनवतोय. आपली मराठवाड्यातली स्पेशल गावरान बोरांपासून आपण बनवतो. त्याला बोरकुट म्हणतात. अच्छा. काही ठिकाणी त्याला लब्दू म्हणतात. अच्छा. तर हे फक्त 3 गोष्टींपासून बनतं. गावरान बोरं, त्याला गावरान बोरच लागतात. गावरान बोरं, गूळ आणि थोडंसं किंचित मीठ. अच्छा, म्हणजे हे ओलसर बोरकुट. येस ओलसर. आणि एक प्रकार पावडर पण असतं, हो, म्हणजे एक ते प्रकार उन्हामध्ये असतो. सुकवून नंतर मिसळून हो, केलं. पण हे खूप छान लागतं. अच्छा. चवीला. येस. आणि आपल्याकडे मराठवाड्यामध्ये, तुम्ही पण मराठवाड्यातल्याच आहात, तर मराठवाड्यामध्ये खास रामनवमीला म्हणजे धपाटे किंवा तिखट मिठाची पुरी, त्याच्याबरोबर हा पदार्थ खाल्ला जातो. येस. म्हणजे आवर्जून करतात. येस. बोरकुट. तर आपण बनवूया. येस, नक्की. आता आपण बोरकुट बनवतोय. त्यासाठी गावरान बोरं जी आहेत ती उकडून घ्यायची आणि त्याच्या आठळ्या काढायच्या. अच्छा, शिजवलेली बोर? हो, शिजवलेली. मग कुकरमध्ये शिजवली? नाही, मी भांड्यात शिजवली. अच्छा. किती वेळ लागतो शिजायला? हार्डली 10 मिनिटं. आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालतोय. म्हणजे साधारण आपण फणसाचं हे करतो तसंच? हो. फक्त गूळ वितळेपर्यंत ह्याला शिजवायचं. आता चिमूटभर मीठ घालायचं याच्यामध्ये. अच्छा. थोडंसं, म्हणजे ती आंबट गोड अशी खारट अशी चव येते त्याला. खूप छान. आता हे कसं खूप टेस्टी लागतं. तुम्ही आता खाल ना तेव्हा सांगा. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया त्याच्यावरती, म्हणजे ते शिजेल. हे भारी प्रकार आहे. पण याच्यात काही मसाले बिसाले काहीच नको? जिरापूड किंवा काळं मीठ? काहीच नाही. काहीच नाही. हे असंच फक्त? फक्त गूळ, बोरं आणि मीठ. मीठही किंचित. अच्छा. आणि हे मग कसं शिजवायचे बोरं? आपण भांड्यात शिजवू शकतो किंवा कुकरलाही शिजवू शकतो. पण मी भांड्यात शिजवलंय आणि शिजताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याला चव येते. आणि मग शिजवून झाल्यावर आठळ्या काढू? येस. कोणाला हवं असेल तर आठळ्या काढू शकतो, नसेल हवं तर आठळ्या तशाच राहू द्यायच्या. अच्छा. मग ते थोडंसं खाताना किचकट होतं ना, सो म्हणून मी आठळ्या काढल्यात पूर्ण. अच्छा. आता एक हा मला माहिती आहे प्रेक्षकांचा एखादा प्रश्न येऊ शकतो की बोरं आतून कशी आहेत कसं
हो, आता तो प्रश्न असतोच म्हणजे, पण त्यातल्या त्यात आपण बघून घेतलेली आहेत बोरं. आणि आठळ्या काढताना लक्षात आठवड्या येतं. काढताना लक्षात येतात. आणि शिजवायला. अगदीच कोणाला वाटलं तर आठळी काढूनच मग शिजवा. आठळी काढून शिजवा, अगदी तो ऑप्शन पण आहे. येस. आता बघूया आपण, हे झालंच आहे. बोरकुट तयार झाला. हो, झालंच आहे. गुळ विरघळलाय त्यातला आता. हा, म्हणजे पाक वगैरे काहीच करायचं नाही 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 नाही, पाक नाही, फक्त गुळ विरघळेपर्यंत. मस्त, खूप छान दिसतंय ते, रंग छान आला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. अन्नदाता सुखी भव. तुझं नाव काय? पार्थ. मोठ्याने बोलायचं. आई रामपुरीची आहे. खमंग झालंय. मी जसं खाते तसं तसं सांगते. पंचामृत खा. मस्त मस्त आलं. मी ते छान झालंय. हळदीचं लोणचं पण मस्त झालं. अशा प्रकारे आपली आजची मस्त रंगीबेरंगी चमचमीत झणझणीत खमंग खुसखुशीत अंगत पंगत रंगली. आणि सगळ्या अन्नपूर्णांचं खरंच मनापासून आभार. अंजलीताई, मनापासून धन्यवाद. तुम्ही आजचं इतकं उत्साहाने अंगत पंगत पार पाडली, एकतर होस्ट केली आणि इतकं म्हणजे मी विचारही नाही केले, इतकं सुंदर त्यांनी सजावट केली आणि सगळं स्वतः केलेलं आहे. सो मनापासून धन्यवाद. आणि येस, आणि सगळ्या अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव. थँक्यू. आणि हा जो हेतू आहे आपला अंगत पंगतचा, की हा वारसा पिढ्यानपिढ्यांचा वारसा आहे, पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. तर इथे आपल्या सोबत आहे पार्थ. पार्थ, मला एक सांग, सगळं खाल्लंस तू? सगळे पदार्थ खाल्ले? आवडले? खूप छान. आणि रोज तुला खायला सांगितलं आणि ऑप्शन दिले, रोज खा. असं ताट खायला आवडेल का बर्गर खायला आवडेल? असं ताट. नक्की? मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.